नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचा द तोरस्कर डायरीजमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवूया सर्वांची आवडती आणि सगळ्यात साधी सोपी रेसिपी, ती म्हणजे कच्च्या कैरीचं लोणचं। सर्वप्रथम मी इथे कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत, त्या चांगल्या धुवून पुसून घेतलेल्या आहेत, चांगल्या सुकवलेल्या आहेत आणि नंतर त्याला मी हळद आणि मीठ लावून मिक्स करून रात्रभर ठेवून दिलेले आहेत। दुसऱ्या दिवशी मी कैरीचं पाणी गाळून घेतलं। पाणी गाळून घेतल्यानंतर ते तोपात घालून साईडला ठेवून दिलं आणि नंतर मसाला करायला घेतला। त्या मसाल्यासाठी लागणारं साहित्य जिरं, मोहरी, धना आणि थोडे मेथीचे दाणे आणि ते थोडे तव्यावर घालून थोडे भाजून घेतले। भाजून झाल्यानंतर थोडं मिक्सरला लावून घेतले। नंतर मिक्सरला लावून थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं। वाटून झालं की मग भांडं ठेवायचं लोणच्यासाठी, त्याच्यात तेल ओतून घ्यायचं। तेल ओतून घेतल्यानंतर त्याच्यात फोडणीसाठी थोडं हिंग, मोहरी, जिरं आणि थोडेसे मेथी दाणे हे तडतडून झालं ना की मग केलेला मसाला टाकायचा आणि गॅस बंद करून टाकायचा। गॅस बंद करून टाकायचा आणि नंतर मग त्याच्यात लाल मसाला आणि हळद टाकायची। ह्याचं कारण एवढंच आहे की गरम गरम ह्याच्या तेलामध्ये आपला मसाला जळू शकतो। नंतर थोड्या वेळाने मसाला थंड करायला ठेवायचा आणि थोडंसं थंड झालं ना की मग ते आपण कैरी कापून ठेवली होती, गाळून घेतली होती, त्याच्यात ते मसाला सगळं घालायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि मिक्स झालं की मग ते लोणचं आपलं तयार झालेलं आहे। तरी पण थोडा वेळ आपण मुरत ठेवूया। मुरत ठेवल्यानंतर लोणचं आपलं खायला रेडी आहे। अशा प्रकारे आपल्या स्वादिष्ट कच्च्या कैरीचं लोणचं तयार आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा। थँक्यू एव्हरीवन।